गणित भाग 2 इयत्ता 10वी घटक क्रमांक 1 समरूपता सराव संच 1.1 मधील सर्व उदाहरणे। विद्यार्थी मित्रांनो, माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर आजच सबस्क्राइब करा आणि दररोज नवीन शैक्षणिक व्हिडिओ मिळवा। सराव संच 1.1 उदाहरण क्रमांक 1 एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे। दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा। या ठिकाणी एका त्रिकोणाचा पाया 9 व उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे। तर या उत्तरामध्ये उत्तर एका त्रिकोणाचा पाया उंची व क्षेत्रफळ एका त्रिकोणाचा पाया उंची व क्षेत्रफळ B1 H1 आणि A1 आहेत। असं आपण मानूया। समजा एका त्रिकोणाचा पाया उंची व क्षेत्रफळ B1 H1 आणि A1 आहेत। तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया उंची व क्षेत्रफळ B2 H2 आणि A2 अशी आहेत। असं आपण या ठिकाणी मानलेलं। पहिल्या त्रिकोण पाया उंची आणि क्षेत्रफळ B1 H1 A1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया उंची आणि क्षेत्रफळ B2 H2 आणि A2 असं मानलेलं आहे। आता या ठिकाणी पहिल्या त्रिकोणाचा पाया आपण मानणार आहोत, त्याला B1 बरोबर किती दिले 9। दुसऱ्या पहिल्या त्रिकोणाची उंची काय आहे 5। दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 बरोबर 10 आणि उंची काय आहे H2 बरोबर 6। मग दोन त्रिकोणांचे पाया आणि उंची दिले असता तुम्हाला गुणधर्म माहिती आहे। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तर एवढे असते। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढं असतं। म्हणून या ठिकाणी A1 छेद
A2 पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे कसं आहे पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं म्हणजे पहिल्याचा पाया B1 उंची H1 दुसऱ्याचा पाया B2 आणि उंची H2. आता सूत्रामध्ये किमती ठेवूया. या ठिकाणी A1/A2 बरोबर पाया किती आहे 9 गुणिले H1 5 छेद चा पाया किती आहे B2 10 गुणिले 6. आता या ठिकाणी समान संख्येने भाग जाईल 5 1 5 5 दुनी 10 5 दुनी 10 3 दुनी 6 3 त्रिक 9 म्हणून A1/A2 बरोबर इथं राहिलं 1 इथं 3 दुनी 3 त्रिक 9 असा भाग जाईल 5 1 5 5 दुनी 10 3 दुनी 6 3 त्रिक 9 हे कच्चं कॅल्क्युलेशन करून घ्या. इथंच उदाहरणात खडा करू नको. 3 गुणिले 1 छेद 2 गुणिले 2 बरोबर A1/A2 बरोबर किती आलं 2 3/4 हे गुणोत्तर या ठिकाणी आलेलं आहे. A1/A2 हे 3/4 आलेला आहे म्हणून त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर कसं आहे हे 3/4 आहे 3/4 या प्रमाणात आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण क्रमांक 2 दिलेल्या आकृतीमध्ये BC लंब AB BC हा AB ला लंब आहे आणि AD लंब BC आहे. या ठिकाणी BC ची किंमत आहे ती 4 आणि AD ची लांबी आहे ती 8. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB काढा म्हणजे ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचं आहे. उकल या ठिकाणी दिलेल्या बाबी लिहून घ्या. काय पहिल्या बाबी आहेत BC बरोबर 4 आणि AD बरोबर किती आहे 8 आहे. हे दिलेलं आहे आता यानंतर या दोन त्रिकोणांचं निरीक्षण केले की आपल्याला लक्षात येईल की या दोन त्रिकोणामध्ये हा जो पाया आहे तो दोघांचा पाया काय आहे समान आहे. म्हणून त्रिकोण कुठला आहे ABC त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADB यांचा पाया काय आहे पाया AB हा समान आहे. पाया समान आहे. आपल्याला माहित आहे पाया जर समान असेल समान पाया असणाऱ्या त्रिकोणांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही संगत काय असतात उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणून समान पाया असलेल्या त्रिकोणांची समान पाया असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. काय असतात संगत उंचीच्या प्रमाणात असतात. संगत उंचीच्या काय असतात प्रमाणात असतात.
या दोन त्रिकोणामध्ये काय आहे, पाया पाया AB हा समान आहे म्हणून यांची गुणोत्तर आहे ते उंचीच्या प्रमाणामध्ये. पहिल्याची उंची काय आहे BC आणि दुसऱ्याची उंची काय आहे AD. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB बरोबर पहिल्याची उंची काय आहे BC आहे आणि दुसऱ्याची उंची काय आहे AD आहे. या ठिकाणी जर किमती ठेवल्या 4 आणि याची किंमत किती आहे 8. 4 एके 4, 4 दुनी 8 म्हणजे 1/2. म्हणून याचंच गुणोत्तर किती आलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2. एकास 2 गुणोत्तर, ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आलेलं आहे एकास 2. अशा पद्धतीनं हे दुसरं उदाहरण आपण सोडवू शकतो. उदाहरण क्रमांक 3. शेजारील आकृतीत रेख PS हा लंबरेख RQला लंब आहे. रेख QT लंबरेख PR ला लंब आहे. जर RQ बरोबर 6, RQ बरोबर किती दिलेल्या ठिकाणी 6 दिलेला, RQ बरोबर 6, PS बरोबर 6 आणि PR बरोबर 12 आहे. या दिलेल्या किमती आहेत. आता आपल्याला या ठिकाणी QT ची किंमत काढायची आहे. QT बरोबर किती दिलेल्या बाबी पहिल्यांदा उकलमध्ये आपण लिहून घेतल्या. उकलमध्ये RQ बरोबर 6, PS बरोबर 6 आणि PR बरोबर 12. आता QT काढण्यासाठी या ठिकाणी पाया माहिती आहे, फक्त उंची माहीत नाही. उंची काढायची आहे पण या पाया आहे आणि उंची माहीत नाही, तर उंची माहीत करून घेण्यासाठी आपल्याला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. म्हणून त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. तर या ठिकाणी त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल PQR चे क्षेत्रफळ काढणार आहे. सूत्र काय येणार आहे 1/2. तर पाया काय आहे याचा, RQ पाया आहे आणि उंची काय आहे PS ही उंची आहे. म्हणून 1/2 गुणिले पाया 6 आणि उंची ही किती आहे 6. 6 6 36 आणि नाहीतर 2 त्रिक 6, 6 त्रिक 18. या ठिकाणी एकक वर्ग हे एकक येणार आहे. हे याचं क्षेत्रफळ आलं. एरिया ऑफ ट्रायंगल PQR चं क्षेत्रफळ आहे. आता याचं सूत्र वापरून हे क्षेत्रफळ माहिती आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल PQR एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2. आता याचा पाया काय येणार आहे पहा. PQR मध्ये पाया काय घ्यायचा आहे PR आणि उंची काय आहे या ठिकाणी QT ही उंची घेणार आहोत आपण. सर्वप्रथम पाया काय घेतला होता PQR चा RQ आणि PS. आता या ठिकाणी क्षेत्रफळ काढताना पाया PR घेतलेला आणि उंची QT. PR ची किंमत एरिया ऑफ ट्रायंगल PQR चं क्षेत्रफळ किती आहे 18
बरोबर 1/2. याची किंमत PR किती आहे 12 गुणिले QTची किंमत काढायची आहे. आता दुसरी पायरी या ठिकाणी कशी होईल 18 बरोबर बेनं जर भाग घालवला बेसक 12 म्हणजे 6 गुणिले काय येणार आहे QT. 6 गुणाकारात आहे ते कुठं जाईल भागाकारात 18/6 बरोबर QT. मग 6 त्रिक किती आलं 18. मग QTची किंमत किती आली 6 त्रिक 18. QTची किंमत ही आलेली आहे 3 किंमत आलेली आहे. पहिल्यांदा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं त्यावेळी पाया हा आणि उंची ही घेतली होती. त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढून घेतलं. नंतर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र वापरलं पण या ठिकाणी पाया PR घेतला आणि उंची काय घेतलेली आहे QT घेतलेली आहे. आणि ह्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची किंमत घालून या ठिकाणी उत्तर आपण काढलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर काय आलं उत्तर QT बरोबर 3. उदाहरण क्रमांक 4 शेजारील आकृतीत AP लंब बाजू BC ला लंब आहे. AD समांतर ही BC ला आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BCD काढा. आता ह्या दोन त्रिकोणांचं जर निरीक्षण केलं त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD यामध्ये तुमच्या लक्षात येईल की याचा पाया काय आहे समान आहे. उत्तरामध्ये या दोघांचा BCD ही दोघांची क्षेत्रफळे समान झाली कारण पाया समान आणि उंची समान आहे.
आता या ठिकाणी उजव्या बाजूची बाजू डाव्या बाजूला आणली तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल BCD बरोबर काय राहिलं 1/1 म्हणून ही गुणोत्तर काय आलीत उत्तर म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू काय झालं 1:1 आहेत. हे गुणोत्तर 1:1 म्हणजेच पाया जर समान असेल आणि उंची समान असेल तर त्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ समान असतात. या सुरुवातीच्या भागामध्ये आपण अट शिकलेलो आहोत त्यामुळे यांचं गुणोत्तर आहे ते काय आलं 1:1 आले. क्रमांक 5 शेजारील आकृतीत PQ लंब BC AD लंब BC तर खालील गुणोत्तरे लिहा. पहिलं गुणोत्तर आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB भागिले एरिया ऑफ ट्रायंगल PBC. दुसरं आहे एरिया ऑफ ट्रायंगल PBC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABC. तिसरं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADC. आणि चौथं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आता यातील एक एक उदाहरण आपण सोडवणार आहोत. या दोन त्रिकोणांचा विचार करून यामध्ये पाया समान आहे का उंची समान आहे का दोन्हीही समान आहे याचा विचार करून ही उदाहरणं सोडवणार आहोत. एक नंबरचा विचार करूया. या ठिकाणी एक नंबर या ठिकाणी दोन त्रिकोण दिलेले ते लिहून घ्या. कोणता आहे त्रिकोण PQB आणि त्रिकोण PBC. आता निरीक्षण करा त्रिकोण PQB आणि PBC यामध्ये तुम्हाला काय समान दिसते पहा. PQB आणि PBC यामध्ये उंची समान दिसते पहा. उंची PQ काय आहे समान आहे. त्रिकोण PQB आणि त्रिकोण PBC यांची उंची PQ ही काय आहे समान आहे. उंची समान आहे. आता उंची समान असेल तर समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळ काय असतात त्याच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून समान उंची असलेल्या समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. आता ती दोन त्रिकोणांची गुणोत्तर लिहा संगत पायांच्या प्रमाणात. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQB छेद एरिया ऑफ ट्रायंगल PBC. पायाच्या प्रमाणामध्ये पहिल्याचा पाया काय आहे PQB चा पाया काय आहे BQ हा पाया आहे. आणि दुसऱ्याचा पाया त्रिकोण PBC चा पाया काय आहे BC हा पाया आहे. अशा पद्धतीने हे गुणोत्तर आपल्याला लिहिता येतील. मग त्या दोन त्रिकोणामध्ये पाया समान आहे की उंची समान आहे का दोन्ही समान नाही हे पाहून आपल्याला उदाहरणार्थ गुणोत्तर लिहावी लागतील. उदाहरण 2 या दोन त्रिकोणांचा विचार करू उत्तरामध्ये. पहिला कुठला आहे त्रिकोण PBC आणि त्रिकोण ABC. या दोन त्रिकोणामध्ये काय समान आहे पाहूया. त्रिकोण PBC आणि दुसरा त्रिकोण आहे ABC.
PBC आणि ABC यामध्ये हा पाया BC समान आहे. त्रिकोण PBC आणि त्रिकोण ABC यांचा पाया BC काय आहे? समान आहे. पाया समान आहे म्हणजे गुणोत्तरही काय आली? उंचीच्या प्रमाणात. म्हणून तुम्हाला माहिती आहे समान पाया असलेल्या समान पाया असलेल्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. पाया समान त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे कसं असतं? उंचीच्या प्रमाणात. आता हा ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला. हे दोन त्रिकोण आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल PBC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता पहिला त्रिकोण आहे PBC याचा पाया समान आहे म्हणजे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात. याची उंची काय आहे? PQ उंची आहे. आणि दुसरा त्रिकोण आहे ABC उंचीच्या प्रमाणात म्हणजे याची उंची काय आहे? AD ही उंची आहे. या ठिकाणी उंचीच्या प्रमाणात आहेत म्हणजे पहिल्याची उंची PQ दुसऱ्याची उंची AD. नंबर या ठिकाणी दोन त्रिकोण दिलेले आहेत. त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADC या दोन त्रिकोणांचा विचार करा. ABC आणि ADC यामध्ये काय समान दिसते? पाया तर नाही. त्रिकोण ABCचा पाया BC आहे आणि त्रिकोण ADCचा पाया DC आहे. मग या दोन त्रिकोणामध्ये काय आहे? उंची समान आहे. AD ही उंची समान आहे. त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADC यांची उंची AD ही समान आहे. उंची AD ही काय आहे? समान आहे. आता उंची समान आहे म्हणून त्रिकोणांची क्षेत्रफळ कुणाच्या प्रमाणात? पायांच्या प्रमाणात. उंची समान म्हणून क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात असतात. पायांच्या प्रमाणात असतात. आता या ठिकाणी पहिल्याचा पाया आणि दुसऱ्याचा पाया लिहूया. म्हणजे पहिला त्रिकोण काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADC. आता पायांच्या प्रमाणात उंची समान आहे म्हणून गुणोत्तर काय येतात? पायांच्या प्रमाणात. मग त्रिकोण ABCचा पाया काय आहे? तर त्रिकोण ABCचा पाया BC आहे आणि त्रिकोण ADCचा पाया काय आहे? DC आहे. अशा पद्धतीनं हे उदाहरण आपण सोडवू शकतो. यानंतर 4 नंबरचं गुणोत्तर पहा. त्रिकोण ADC आणि त्रिकोण PQC. आता ह्या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर पहिल्या त्रिकोण ADCचा पाया DC आला आणि दुसऱ्या त्रिकोण PQCचा पाया QC आला म्हणजे पाया समान नाही. पहिल्या त्रिकोणाची उंची AD आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची PQ आहे म्हणजे उंचीही समान नाही आणि पायाही समान नाही. मग त्यावेळी आपल्याला गुणोत्तर कसे असतात?
तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर ही त्यांचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढी क्षेत्रफळांचं गुणोत्तर असतं. म्हणून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या प्रमाणात किंवा गुणोत्तरा एवढे असते. प्रमाणात किंवा गुणोत्तरा एवढे असते. आता या ठिकाणी कोणते दोन त्रिकोण आहे त्यांचे गुणोत्तर पाहूया. एरिया ऑफ ट्रायंगल ADC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आता ही गुणोत्तर आहेत ते आपण पाहणार आहोत पाया आणि उंचीच्या प्रमाणात आहेत. मग ADCचा पाया काय त्रिकोण ADCचा पाया DC आणि उंची काय आहे AD आहे. आणि त्रिकोण PQC याचा पाया QC आणि उंची काय आहे QC आणि उंची काय आहे PQ. अशा पद्धतीने ही सराव संच 1.1 मधील उदाहरण आपण ही अटी दिलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची जी गुणोत्तर आहेत यांचा उपयोग करून त्यातील अटींचा उपयोग करून ही उदाहरण आपण सोडवणार आहोत.